मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं हत्या प्रकरण, ज्या प्रकरणानं बीडच नव्हे तर संपूर्ण राज्याला हादरवून टाकलं होतं. हे प्रकरण आता न्याय प्रविष्ट असताना एक मोठी अपडेट समोर आली आहे, ज्यामुळे वाल्मिक कराडसोबतच आरोपींच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. नेमकं काय घडलंय पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ. तर 9 डिसेंबर 2024 रोजी संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. एका पवनचक्की ऊर्जा कंपनीकडून सुरू असलेल्या 2 कोटी रुपयांच्या खंडणीला विरोध केल्यामुळे ही हत्या झाल्याचं पोलीस तपासामध्ये समोर आलं. या प्रकरणी मुख्य सूत्रधार आणि आमदार धनंजय मुंडे यांचा निकटवर्ती असलेला वाल्मिक कराड याच्या सोबतच एकूण 8 जणांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली. आता या प्रकरणी आरोपींच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे आणि खास करून वाल्मिक कराडच्या, कारण वाल्मिक कराडच्या अडचणीत वाढवणारे संतोष देशमुख हत्या प्रकरणातील डिजिटल पुराव्यांची प्रत न्यायालयामध्ये सादर करण्यात आली आहे. या हत्या प्रकरणी सीआयडीने जवळपास 1800 पानांचं विस्तृत दोषारोपपत्र दाखल केलं होतं, ज्यात हत्येचे 15 व्हिडिओज आणि 8 फोटोंचा समावेश आहे. हे फोटो आपल्या अंगावरती काटे आणणारे आहे. या मारहाणीतून आरोपींच्या राक्षसी वृत्तीची फक्त आपण कल्पनाच करू शकतो. इतक्या भयानक पद्धतीने देशमुखांना मारहाण करत त्यांची हत्या करण्यात आली. अशात आता हे प्रकरण चार्ज फ्रेम झालेला आहे आणि या हत्या प्रकरणातील डिजिटल पुराव्यांची प्रत न्यायालयामध्ये सादर करण्यात आली. त्याचबरोबर ज्या पद्धतीने संतोष देशमुख यांना मारलं गेलं, याच डिजिटल पुराव्यांची प्रत न्यायालयामध्ये सादर केल्यामुळे आता वाल्मिक कराडच्या अडचणींमध्ये वाढ झाल्याचं बोललं जात आहे. 7 फेब्रुवारी 2024 रोजी झालेल्या सुनावणीमध्ये अभियोग पक्षानं बचाव पक्षाला लॅपटॉपमधील डिजिटल पुराव्यांच्या प्रती म्हणजेच फोटोज आणि व्हिडिओ विशेष न्यायालयासमोर सादर केले आहेत. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाच्या अनुषंगाने वाल्मिक कराडचा अवादा पवनचक्कीला फोन, त्याचबरोबर व्हिडिओज आणि ऑडिओ क्लिप देखील या संपूर्ण पुराव्यांची यादी आता न्यायालयाकडे सादर करण्यात आलेली आहे. त्यामुळे वाल्मिक कराडसह विष्णू साठे, सुदर्शन घुले आणि इतर आरोपींची देखील अडचण वाढलेली आहे. त्यामुळे जिल्हा कारागृहामधील त्यांचा मुक्काम आणखीन वाढणार असल्याचं बोललं जातंय. या प्रकरणाच्या आधीच आरोपींच्या जेलवर्गावरून कोर्टात युक्तिवाद झालेला आहे. या प्रकरणातील आरोपी असलेल्या विष्णू चाटे याला लातूर कारागृहातून बीड कारागृहामध्ये हलवण्याबाबत न्यायालयात युक्तिवाद सुरू आहे. त्यामुळे आता पुढच्या सुनावणीमध्ये काय होतंय हे पाहावं लागेल. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.